हॅलो एव्हरीवन, माझे नाव मानसी. वेलकम टू माय चॅनल बी मोटिवेटेड मानसी. आजचा आपला तिसरा एपिसोड आहे आणि आपल्या एपिसोडचं नाव आहे ब्रह्मांड म्हणजे काय. ब्रह्मांडात कोण आहे, आपल्यासोबत काय संबंध येतो, काय काम करत असते. चला तर मग आज आपण बघूयात ब्रह्मांड म्हणजे काय आणि ते काय काम करते. ब्रह्मांड म्हणजे विश्व, जे ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्यामध्ये आपण सर्व राहतो आणि या ब्रह्मांडामध्ये आपल्यासोबत एक शक्तीसुद्धा राहत असते. पण हे आपल्या कोणाला माहीत नाही. जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली तेव्हाच आदिमातेने तिची एक दासी नियती हिला मानवाच्या विचारांना शक्ती पुरवठा करण्याच्या कामावर नेमले व ही नियतीच मनुष्याच्या प्रभावी, जोरदार व वारंवार होणाऱ्या विचारांना बळ देत असते. तेच तिचे कार्य आहे. ही नियती अदृश्य स्वरूपात ब्रह्मांडात कार्यरत असते. प्रिय मित्रांनो, मानवाच्या जीवनात जे काही घडत असते ते दोन प्रकारे घडते. एकतर पूर्वजन्मातील पापपुण्यानुसार व दुसरे म्हणजे ह्या जन्मातील त्यांच्या विचारानुसार किंबहुना विचारांच्या निवडीनुसार. ही नियती सदैव मानवाच्या मनातील बळकट व वारंवार होणाऱ्या विचारांना अनुकूल असाच प्रतिसाद देत राहते. ती हा विचार करीत नाही की हा विचार या मनुष्यासाठी हितकारक आहे की नाही. मनुष्याच्या मनातील विचारानुसार अंतर्गत व बाह्य परिस्थिती निर्माण करणे हे कार्य ती करत असते. या नियतीकडे असणारी शक्ती, अर्थातच जी जिचा पुरवठा करते ती शक्ती म्हणजे आकर्षण शक्ती. म्हणूनच मानवी मन आपल्या जीवनात चांगल्या किंवा वाईट गोष्टींना खेचून घेऊ शकते. मानवाचे मन सतत मला हे नको, मला ते नको आणि हे तर अजिबातच नको ह्या भावनेमध्ये सतत गुंतून राहते व नेमके त्याला जे नको असते त्या विषयांवरच त्याचे मन केंद्रित होत राहते व नियती त्या विचार केंद्राला प्रतिसाद देते. त्यामुळे आजपासून आपण काय विचार करतोय यांवर आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे चांगलं बोला, सुंदर विचार करा. जे नको आहे त्याचा विचार करू नका. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.